आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आज हे पाहताय याबद्दल मला आनंद होतोय, कारण आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर पडणार आहे. आम्ही विश्वासाबद्दल बोलतोय. विश्वास हा खूपच महत्वाचा आहे, कारण शास्त्र म्हणतं त्याच्याशिवाय आपण देवाला आनंदी करू शकत नाही. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत ऑक्सफर्ड फॉल्स ऑस्ट्रेलिया येथील एक सुंदर चर्चचे वरिष्ठ पालक पास्टर फिल प्रिंगल. चर्चला सर्वप्रथम प्राधान्य द्या. स्वप्न खरी होणार हे घर आहे. नव्या दिनाचा जन्म होणार हे घर आहे. पास्टर फिल प्रिंगल हे ऑस्ट्रेलियामधील सिडनीजवळ असलेल्या ख्रिश्चन सिटी चर्चचे संस्थापक आणि वरिष्ठ धर्मगुरू. त्यांच्या संदेश देण्याच्या खंबीर पद्धतीने त्याने एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा वक्ता बनवला आहे. ते एक उत्कृष्ट कलाकार आणि लेखक आहेत आणि पुष्कळदा येशू ख्रिस्तावरचा आपला अपार प्रेम दर्शवण्याकरता ते कलेचा उत्कृष्टपणे वापर करतात. आज ते जॉयस सोबत विश्वासाविषयी बोलत आहेत. हाय जॉयस, तुम्हाला भेटून खूप आनंद वाटतो. तुम्ही सुद्धा ऑस्ट्रेलियावरून आल्याचं खरंच मला खूपच पोहावं लागलं आहे. आमच्या प्रेक्षकांना विश्वासाबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी हे माझं सौभाग्य. तुम्ही विश्वास नामक एक फारच खूप सुंदर असं पुस्तक लिहिलंय आणि मी हे पुस्तक वाचलंय. विश्वासाने देवाचं मन आणि हात हलवणं या पुस्तकात तुम्ही असं म्हटलंय की प्रार्थना ही उत्तर मिळवण्यासाठीच केली जाते. पूर्णतः उत्तर मिळणार नसल्यास प्रार्थना करण्यात काहीच अर्थ उरत नाही. लोक अगदी दुबळ्या प्रार्थना करतात, ते मोठ्या गोष्टींच्या प्रार्थना करायला घाबरतात. मला वाटतं की देव काय करू शकतो याबद्दलचं फार मोठं धोरण आपल्या मनात असतं. देव हा प्रचंड असा आहे. परमेश्वर आपल्या जीवनात प्रचंड गोष्टी घडवून आणू शकतो. मला वाटतं की ख्रिस्ती लोक फारच अरुंद मनाचे, फारच लहान मनाचे असतात. मी अशा काही विश्वासणाऱ्यांना भेटलोय जे बहुधा दोन्ही डोळ्यांनी त्या चावीच्या छिद्रातून पाहू शकतील. हे असं जणू आपण आपलं मनच छोटं असतं तेव्हा देव करू शकतो त्या सगळ्या गोष्टींना आपण मुक्तो. कलैसैकरास पत्रात पौल म्हणतो, खोट्या लीनतेने तुमच्या मोबदल्याकरता तुम्ही फसले जाऊ नका. आणि यातला ग्रीक शब्द आहे विचारात राज्य करणं आणि आपल्या मनाचे विचार छोटे करा. भावनेमध्ये राज्य करणं. म्हणूनच आपल्याला कधी कधी वाटतं की छोटे विचार असणं आणि गरीब राहण्यातच फार पावित्र्य आणि फार मोठी धार्मिकता. तू माझ्यासाठी काहीच करू नको, मला माहिती आहे. आणि आपल्याला वाटतं की त्याच्यावर त्याचा प्रभाव पडेल, पण नाही. विश्वासानेच केवळ देवाला आनंद प्राप्त होऊ शकतो. मला हे वचन वाचायचंय. मी हे आधी वाचलंय, पण बघा 3-4 महिन्यांपूर्वी मला हे ठामपणे पटलं आणि मी त्यातून एक संदेश तयार केला. इफिस्कनास 3:12 विस्तारित शास्त्रात त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. भरवसापूर्वक प्रवेश मिळाली आहेत. धैर्य आणि भरवसापूर्वक प्रवेश. भरवसापूर्वक प्रवेश म्हणजे मला सिंहासनापर्यंत किड्यासारखं रांगत जायची गरज नाही. नुसतं देवा तू केवळ इतकेच केलेस तर मला जास्त काहीच मागायचं नाहीये. आपण धैर्याने सिंहासनाकडे गेलं पाहिजे आणि त्याच्या सामर्थ्यानुसार आपल्या आशेच्या, विनंतीच्या किंवा विचाराच्या कितीतरी पलीकडे देण्यास तो सक्षम आहे, नाही का? आपल्या कल्पने पलीकडचं तो देऊ शकतो. पहा, इब्री लोकास पत्र सुद्धा म्हणतं आपण कृपेच्या सिंहासनाकडे धैर्याने यावं, म्हणजे आपल्याला गरजेच्या वेळी मदत मिळेल. आणि एक वेळ जेव्हा तुम्हाला धीट व्हावं असं वाटत नसतं ते म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज असते. विशेषतः हे जर तुमच्या पापाच्या क्षेत्रात असल्यास किंवा तुम्ही चूक केलेली असल्यास. आणि याबद्दल बोलत आहे कारण याबद्दल असं म्हटलंय की गरजेच्या वेळी कृपेकडे या. म्हणजे देव म्हणतोय, ऐका, तुम्हाला क्षमा प्राप्त व्हावी म्हणून मी येशू ख्रिस्ताचं रक्त पृथ्वीवर सगळ्या काळच्या सगळ्या पापांकरता सांडलंय. एकदा आपण आपल्यातली आणि देवामधली ही बाधा काढली की आपल्याला देवाच्या अस्तित्वात मुक्त प्रवेश मिळतो आणि आपण धीटपणे येऊन देवाला मोठ्या गोष्टी विचारू शकतो आणि आपले विचार मर्यादित करण्याची गरज नाही. इस्रायली लोकांनी देवाला मर्यादित ठेवलं. बरोबर. तो त्यांना मिस्र देशातून बाहेर काढू इच्छित होता, ज्याचा अर्थ अडचणीची जागा. हिब्रू शब्द मॉत्सॉर म्हणजे मिस्र देश, याचा खरा अर्थ म्हणजे छोटी जागा, सरळ जागा. तो त्यांना एका छोट्या जागेतून बाहेर काढून त्यांना अमर्यादित स्थितीत नेऊ इच्छित होता आणि तो त्यांना सतत परीक्षेतून पार नेत होता, जेणेकरून ते मिस्र देशातून बाहेर पडून त्या वचनबद्ध भूमीत जातील या आशेने की ते धडा शिकतील की जेव्हा त्यांना समस्येचा सामना करायला लागेल ते त्यातून पार जातील आणि ते विजयी ठरतील. त्याचे पीडित नव्हे. त्यांना माराचं विषारी पाणी आढळलं आणि ते तक्रार करायला लागले. आता पीडितांची भाषा म्हणजे तक्रार करणं, कारण लोक म्हणत असतात की माझ्या परिस्थितीवर माझा काहीच ताबा नाही, आकाश माझ्यावर पडत राहिलंय. आपण जर तक्रार न करता जर देवाची उपकार स्तुती करायला लागलो, त्याच्या अस्तित्वात प्रवेश करायला लागलो आणि
आपल्या आतला विश्वासाचा आत्मा सुरू करायला लागलो हे म्हणत की आपल्याला यातून पार जाता येईल. असं का बरं फील की आपण देवाला फार फार मोठं काही किंवा खूप काही मागायला इतकं घाबरतो? तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या प्रार्थना जीवनात आपण जे भय अनुभवतो या भयाचं मूळ हे असतं की आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं, आणि मग आपल्याला वाटतं की देवाला आपल्याबद्दल तसंच वाटतं जसं आपल्याला स्वतःबद्दल वाटतं, पण तो खरं तर आपल्याला त्याला खरोखर वाटतं तसं वाटू देण्याच्या प्रयत्नात असतो. आणि जे चांगलंच असतं, देवाला आपल्याबद्दल चांगलं वाटतं. बरोबर. मला वाटतं प्रत्येक वेळी तुमची आठवण केल्यावर तो हसतो, तो नाचतो, आपल्यासाठी आनंदित होतो, सगळ्यात प्रिय असतो, सगळ्यात आवडणारा असतो. आपल्यावर देवदूत लक्ष ठेवतात. देव तुमच्यावर चिडलेला नाही यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. बरं, इतकंच आहे, त्याने तुमच्या डोक्यावरचे केस मोजलेले आहेत. बरोबर आहे. त्याला इतकी रुची आहे. सृष्टीत अशी एकही व्यक्ती नाही जिने तुमच्याकरता इतकं केलंय. तुमच्या आयुष्यासाठी त्याच्याकडे योजना आहे. यिर्मया 29:11 तुमच्याकरता असणाऱ्या माझ्या योजना चांगल्या आहेत. त्याला आपलं गाणं आवडतं, त्याला आपला आवाज आवडतो, आपल्या आठवण आली की तो हसतो. नव्याने सुरुवात करायला फार उशीर झालेला नाही. अगदी बरोबर. आणि देव आपल्या बाजूला आहे. तो या स्टँड मधून आपल्याला प्रोत्साहन देत असतो. तुला हे जमेल, तू आज हे घडवू शकशील. आणि आपण या गोष्टीवर केवळ विश्वास ठेवायला हवा. कधी कधी काय होतं जॉयस, मी त्या काळी जेव्हा इस्रायली लोकांना सांगितलं की आपण वचनबद्ध भूमीत जाणार आहोत, मोशे म्हणाला, मी देवाला भेटलो, मी काही चमत्कार करू शकतो आणि मी काठ्याला साप बनवू शकतो आणि कुष्ठरोग हातावरून कुष्ठरोग नाहीसा होतो. तर सर्वजण म्हणतात, वाव, आपण इथून बाहेर पडलो, चला निघूया. तर तो म्हणतो, ठीक आहे फराव, लोकांना जाऊ द्या, आम्ही 3 दिवसाच्या प्रवासावर आहोत. तो म्हणाला, नाही, मी त्यांना जाऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या तेवढ्याच क्षमतेने दुप्पट काम करा, नाहीतर मी तुम्हाला 10 पटीने जास्त मारेन. तेव्हा सगळ्या लोकांचे आत्मे दुखावले गेले, निराशा, नाउमेद झाले. जसं तुम्ही म्हणाला, अधिकारी, सत्ता असलेले वाईट नाती, पालक, काही असो, आपल्या बालपणात ते खरोखर दुखावू शकतो. आणि म्हणून लोकांना त्यांच्या आत्म्यात आरोग्य हवं असतं, केवळ विश्वास ठेवायलाही. कारण ते काहीतरी सकारात्मक ऐकतात आणि ते दुखावले जातात. ते म्हणतात, हो बरोबर, मी हे पार केलेलं आहे, हो मला हे माहीत आहे. वेडसरपणाने शहाणपणाची आणि चांगल्या मनाची जागा घेतली आणि आपण त्या जखमांपासून बरं होण्याची गरज आहे. एक भग्न आत्मा आणि आपण कोणासोबत सुसंगत राहतोय फार महत्वाचं आहे. आपण कुठल्या प्रकारच्या चर्चला जातो, आपण ज्या प्रकारचा संदेश ऐकतो, आपण स्वतःला योग्य खाद्य देऊन देवाची उपासना योग्य प्रकारच्या वातावरणात करतो का? आपण स्वतःची आरोग्यप्राप्ती पुन्हा पाहतो आणि हळूहळू देवावर पुन्हा विश्वास ठेवतो आणि त्या गैरवर्तणुकीतून बाहेर पडतो. आजच्या आपल्या अनेक समस्यांपैकी एक मोठी समस्या ही आहे की प्रार्थनेचा अभाव. लोकांना मिळत नाही कारण ते प्रार्थनाच करत नाहीत, आणि मिळालं तरी ते भयात प्रार्थना करतात, विश्वासात नाही. आता सांगा की लोकांनी देवाला मोठ्या गोष्टी का मागितल्या पाहिजेत? मला वाटतं नकार आणि उशीर, अगदी काही लोकांना उशीर हा नकार वाटतो. बरोबर. आणि नैसर्गिक पातळीवरही जेव्हा आपण एखाद्या बँकेला कर्ज विचारतो आणि आपल्याला नकार मिळतो, लोक हार मानतात. बरोबर, हार मानतात. पण येशू एका विधवा स्त्रीचं उदाहरण देतो, जी एका अन्यायी न्यायाधीशाकडे जाते आणि तो त्या अन्यायी न्यायाधीशाची तुलना देवाशी अशी करतो की कोणालाही समर्थन द्यायला तो बांधील नसतो. तो काय करतो याची पर्वा नसते, त्याचं कोणाशीच काही देणं घेणं नसतं. आणि मग तुम्ही अशा व्यक्तीवर कसा प्रभाव पाडाल? हाच देव आहे. तुम्ही देवावर कसा प्रभाव पाडाल? तो म्हणाला, कारण ती सतत परत येत होती आणि पुन्हा परत येत होती. हाच विश्वास आहे. पहिल्या वेळेला जमलं नाही तर पुन्हा परतणं हे त्या भावनेसारखं नाही की केवळ एकदाच प्रकट होते. विश्वास ही एक वाटचाल आहे. जणू मी दररोज पुन्हा परत येत राहतो. तो म्हणतो की प्रभूचा शोध तोवर घ्या जोवर तो तुमच्यावर सात्विकतेने राज्य करत नाही. म्हणून मला वाटतं की आपण प्रार्थना करत नसतो की आपण मोठ्या गोष्टींसाठी प्रार्थना करणं थांबवतो, कारण आपण थोडक्या उत्तरातच थांबतो. पण देव त्या समस्येला फार बिकट होऊ देईल, म्हणजे त्याचं उत्तर हे महान होतं. त्यामुळे त्याचं उत्तर हे महान होतं. विचारण्याबद्दल एक बाब ही आहे की तुम्ही मागितल्यावरच तुम्हाला मिळतं. बरोबर. आणि तुम्हाला ते मिळायलाच हवं. नैसर्गिक रीतीने अस्तित्वात येण्या अगोदर तुमच्या आत्म्यात आणि स्वर्गात अस्तित्व असायला हवं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर नैसर्गिकरित्या सगळीकडे ते दिसायला सुरुवात होते. एक गोष्ट नक्की मला माहिती आहे, कारण माझ्या आयुष्यात हे बऱ्याचदा झालंय. मला वाटतं बरेच लोक जे आता हा कार्यक्रम पाहतायत, तुमच्या आयुष्यात असा काळ येणार आहे जेव्हा तुम्हाला तुमचे डोळे बंद करून भोवतालच्या नकारात्मक गोष्टी पाहणं बंद करायला हवं. नकारात्मक गोष्टी न ऐकण्यासाठी कानात बोटं घालावी लागतील तुम्हाला, आणि तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे.
बघा, तुमच्या मनात मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. मी जेव्हा लहान होते, मी अनुचित व्यवहाराच्या परिस्थितीत होते आणि मला आठवतंय एके रात्री पडल्या पडल्या मला वाटलं, आता हे सत्य आहे फील, की मी 9-10 वर्षाची मुलगी असताना मला असं वाटलं की एके दिवशी मी काहीतरी खूप महान असं काहीतरी करणार आहे. आणि माझ्या परिस्थितीकडे पाहून कोणी यावर विश्वास ठेवला नसता. मला स्वतःचं काय करावंय माहीत नव्हतं. पण तुमची स्वप्न तुम्ही सोडू नका. नकारात्मक व्हायला नकार द्या. तुमचं जीवन नकोसं करणाऱ्या नकारात्मक लोकांसोबत वावरू नका. तुम्ही विश्वासात वाटचाल चालू करा. तुमच्या जीवनात देव काय करू इच्छितो ते पहा. आम्ही ब्रेक घेणार आहोत आणि परतल्यावर तुमच्या जीवनात विश्वासाला कार्यरत करण्यासाठी लागणाऱ्या 7 पायऱ्यांविषयी बोलणार आहोत. बघा, ऑस्ट्रेलियाच्या पास्टर फिल प्रिंगल सोबत आम्ही पुन्हा आहोत. आपण विश्वासाबद्दल बोलतोय आणि आता तुम्ही तुमच्या विश्वासाला कार्यरत करणाऱ्या 7 पायऱ्यांविषयी जाणून घेणार आहात. मला विश्वास आहे सांगणं एक गोष्ट किंवा लोकांना विश्वास ठेवायला सांगणं, पण आपण जाणतो विश्वास हे एक जीवित सत्व आहे, गोष्ट जी तुमच्या वतीने कार्य करू शकते. पण तुम्हीही काही पावलं उचलायलाच हवीत. त्याबद्दल आम्हाला सांगा. सगळी पण मला मात्र 7 आठवतात जॉयस. बहुधा ती 20 असतील, ती बहुधा 3ही असतील. पण मी जी इकडे आखली आहेत ती मात्र प्रवासासारखी आहेत, जी तुम्ही कुठल्याही क्रमाने करू शकता, पण त्याचं साहित्य त्या रीतीने असेल ज्या रीतीने विश्वास स्वतःला मांडतो. नंबर 1, नेहमी एक इच्छा असते. विश्वासाची सुरुवात एका तीव्र इच्छेने होते. आपण ज्या गोष्टीची आशा धरतो त्यातली एक बाब म्हणजे विश्वास, म्हणजेच इच्छा. स्तोत्र 37:3, प्रभूमध्ये तुम्ही आनंद माना, म्हणजे मला नको असलेल्या गोष्टीसाठी मी देवावर विश्वास ठेवणार नाही, निदान तीव्र इच्छेने तरी नाही. विश्वास बसणारच नाही. बरोबर. तुमची इच्छा नसल्यास ते घडून येणार नाही. आणि कधी कधी लोकांना काय हवं असतं हे त्यांनाच माहीत नसतं. त्यांना जे हवं असतं त्याची इच्छा करायलाही ते अस्वस्थ असतात. बाळगायलाच घाबरतात. अगदी बरोबर. ख्रिस्ती जगात सुद्धा असंच जणू माझ्याकडे हे असावं अशी देवाची खरंच इच्छा आहे का? जणू त्यांना पिवळं हवंय की निळं याबद्दल ते अस्वस्थ असतात. खरं तर देवाने विचारलं तुम्हाला काय हवं आहे, आणि आपण म्हणतो देवा मला तेच हवंय जी तुझी इच्छा माझ्या करताय. तो म्हणतो नाही, हा कोड्याचा प्रश्न नाही. बार्टिमियस तुला काय हवंय? हे साहजिक होतं, पण त्याची इच्छा होती की बार्टिमसने त्याची इच्छा प्रकट करावी. खूपच छान. की त्याला नक्की काय हवंय. त्या भयाच्या क्षेत्रातून बाहेर पडा आणि म्हणा की परमेश्वर माझ्या मनाच्या इच्छा पूर्ण करायला सज्ज आहे, अगदी सज्ज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय. बरोबर. आपण या गोष्टीचा अगोदरच उल्लेख केलेला आहे की द्विधा मनस्थितीचे लोक हे प्रभूकडून काही स्वीकारत नसतात, कारण देवाच्या इच्छेविषयी एक ख्रिस्ती मज्जा विकार आहे. हे म्हणजे असं आहे जणू याचा अर्थ काय, एक पक्षी उडतोय, आपण याचा असा विचार करतो की परमेश्वर अमुक करण्याच्या प्रयत्नात आहे की कृपा करा. माहित आहे का, जणू तुमच्याकडे मेंदू आहे, त्याचा वापर करा. त्याने तुम्हाला स्थिर मन दिलेलं आहे, तुमच्या स्थिर न्याय आहे, तुमचं डोकं चांगलं आहे, ते वापरा. केवळ काय ते ठरवून म्हणा मी हे अमुक करणार आहे. आणि काही लोक अस्वस्थ आहेत. हे चुकीचं असलं तरी तुमची हालचाल तर होते, तुमच्या लक्षात येईल. परमेश्वर तुमच्या मागून तुम्हाला म्हणेल हीच वाट आहे, त्यावर चाल. यशाया म्हणतो की जर तुम्ही चुकीचं पाऊल उचललं, पण जर देव तुमच्याशी बोलत नसेल तर प्रोत्साहन देतोय तो. याचा अर्थ की तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. त्याने तुमच्याशी तुमच्या प्रत्येक पावलात बोलण्याची खरं तर काहीच गरज नाहीये. आणि मला जे लोक नेहमी म्हणतात देवाने मला अमुक सांगितलं आणि देवाने मला तमुक सांगितलं, मला जर अस्वस्थ विचार येतात आणि माझ्या प्रभू या मनुष्याला दिवसभर आवाज ऐकू येतात. पण पुढचा मुद्दा विचारा, मागा. याकोब म्हणतो तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. आपल्यापैकी पुष्कळांना जॉयस तारुण्यात सांगण्यात येतं मागू नका, आणि तू असं मागू नका. आणि मला वाटतं की देव म्हणतो की तुमच्याकडे काही नाही कारण तुम्ही मागितलं नाही. मागा आणि स्वीकारा, म्हणजे तुमच्या आनंदाला पारावर राहणार नाही. येशू म्हणतो मागा आणि मागत राहा. आणि मग तो उदाहरण देतो अगदी मध्यरात्री दार ठोठावणाऱ्या माणसाचं. तो म्हणतो निघून जा, पण तो ठोकत राहतो आणि शेवटी तो दरवाजा उघडतो. प्रार्थनेसाठी वेळ देणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्या उत्तर प्राप्तीसाठी बदल आपल्या जीवनात घडून येतात. नैसर्गिकरित्या काही घडून येण्या अगोदर आपल्या आत्म्यामध्ये ते घडून येत असतात. आणि माझा संबंध पास्टरशी नेहमी येतो जेव्हा मी त्यांना पुढारीपणाबद्दल शिकवत असतो. तुम्ही पुढारी या पुस्तकातून, आणि त्यांना म्हणत असतो तुम्ही फार लवकर हार मानू शकत नाही. एखाद्या मुद्द्यावर तुम्ही जोर द्यायला हवा, पण आणि केवळ पहिल्या प्रयत्नात ते घडून आलं नाही म्हणून त्यात परमेश्वर नाही असं समजून तो बहुधा तुम्हाला करायला लावत असेल आणि त्यावर जोर लावायला लावत असेल, तोवर
जोवर तुम्ही ते घडवून आणाल. आम्ही जेव्हा आमची इमारत बांधत होतो तेव्हा 8 वर्ष लागली. आमच्या चौकशी मंडळाने 3दा नकार दिला आणि लोक म्हणाले सोडून द्या, त्याऐवजी दुसरी जागा शोधा तुम्ही. पण मला 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 तसं करता आलं नाही. माझ्या आत्म्यात या भूमीच्या तुकड्यावर ही इमारत अगोदरपासूनच होती आणि मी जरी ती सोडून द्यायची म्हटली तरी मला ते जमेना. ती माझ्यात होती. हेच पुढचं पाऊल आहे. चौथा टप्पा म्हणजे स्वीकारणं. तुमच्या परिस्थितीमध्ये ते येण्या अगोदर ते तुमच्यात असतं. मार्क 11:24 मध्ये येशूने म्हटलंय, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता मिळाला असा विश्वास ठेवा. केवळ मिळाल्यावर नाही, मिळाला असा विश्वास बाळगा प्रार्थना करत असताना. म्हणजेच हे प्राप्त करण्यासारखं आहे. ती गोष्ट तुमच्या वास्तविकतेच्या आत्म्यात प्राप्त करण्यासारखं आहे. आता माझ्याकडे घर, गाड्या, चर्चेस होती. आम्ही 135 चर्चेस सुरू केली आहेत आणि मला इकडे पण सुरू करण्याचं सौभाग्य लाभलं. सर्वप्रथम तुम्ही देवावर विश्वास ठेवा. नैसर्गिकरित्या होण्या अगोदर चर्चची स्थापना ही प्रथम आत्म्यात होत असते. नाहीतर मग केवळ एक गट जमतो किंवा एक असं म्हणता येतं की देवाच्या हिशोबात किंवा त्याच्या तत्वांसोबत त्याच्या राज्यात मला खात्री करून घ्यायची की लोक हे समजून घेतील. कारण आपल्याकडे विविध स्तरावरचे, विविध देशातून पाहणारे लोक आहेत. आपण कशाबद्दल बोलतोय ते त्यांना कळेलच असं नाही. नैसर्गिकरित्या किंवा सामान्य माणूस या नात्याने आपण ज्या गोष्टी प्रत्यक्षात पाहतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो. खरे तर मसुरी ही जागा अशी आहे की मला दाखवा अशी. म्हणजेच तुम्ही मला ते दाखवा, मग मी विश्वास ठेवेन. पण देवाच्या हिशोबात त्याच्या आध्यात्मिक नियमांच्या आधारे तुम्हाला त्या आत्म्यात पाहावं लागतं. आधी ते डोळ्यांनी पाहण्या अगोदर तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. म्हणूनच तुम्हाला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने जगायला शिकावं लागतं, जे तुम्हाला उलटं वाटेल. पण खरं तर देवाचं तत्व हे उलटं नसून जग हे उलटं असतं आणि देव हा खरं तर सुलटा असतो, नाही का? अगदी बरोबर. तो यशाया 55 मध्ये म्हणतो, माझे मार्ग हे तुझे मार्ग नव्हे. बरोबर. जसा स्वर्ग इथून खूप उंच आहे आणि तसेच माझे मार्ग उंच आहेत. आणि खरंच जग म्हणतं तुम्ही मिळवण्याकरता मिळवत असता. बरोबर. आणि देवराज्य म्हणतं मिळवण्याकरता दान द्या. आणि जग म्हणतं तुम्ही दाखवा आणि आम्ही विश्वास ठेवू. देवराज्य म्हणतं की विश्वास ठेवा मग तुम्ही पाहाल. सगळं काही अगदी तसंच आहे. तुमच्या जीवनाचं तारण होण्याकरता ते गमवा. अगदी सगळं काही. आणि देवराज्याला समजून घेणं हे महत्वाचं आहे. आणि जगातले परिणाम हे तात्पुरतेच असतात, पण राज्यातले सर्वकालीन परिणाम असतात. आणि म्हणून हे देहाला नैसर्गिक नसणाऱ्या पद्धती शिकवायला लागतात. आपल्याला विश्वास ठेवण्या अगोदर पाहायला बरं वाटतं, पण माझ्याकडे काही आहे यावर विश्वास ठेवणं म्हणजे केवळ आशा करणं, प्रार्थना करणं किंवा ढोंग करणं नव्हे, तर जाणीव असणं हे आहे. म्हणजे तुम्ही मागा आणि पुढची पायरी म्हणजे तुम्ही स्वीकारा. एक सांगू का, स्वीकारण्याचा अर्थ विश्वास ठेवणं, आणि विश्वास ठेवणं म्हणजे स्वीकारणं असा होतो. तर तुम्ही विश्वासाच्या या 7 पायऱ्यांविषयी बोलताय. तुम्ही म्हणालात की आपण इच्छा बाळगतो, आपण निर्णय घेतो, आपण विश्वासाने मागतो आणि मग आपण स्वीकारतो. आता हा चौथा मुद्दा असा आहे आणि आपण हेच बोलतोय की तुम्ही तुमच्या मनात विश्वास ठेवा की तुमच्याकडे ते आहे, जरी नैसर्गिकरित्या ते अदृश्य असलं तरीही. आणि मग हळूहळू तुम्ही जसा विश्वास ठेवता देव ते तुमच्या परिस्थितीत प्रगट करू लागतो. आणि मग तुम्ही म्हणता की आता मी बोलून दाखवतो. याचा संबंध काय? बघा, आपल्या शब्दांचं सामर्थ्य हे अविश्वसनीय आहे. पुनर्निर्मितीच्या किंवा जीवनाच्या पुनर्निर्मितीच्या 2 पद्धती आहेत. एक तर जीवशास्त्रीय आणि दुसरी म्हणजे शाब्दिक, आपल्या मुखाच्या शब्दांनी. आणि सुरुवातीला देव म्हणाला प्रकाश येऊ दे. तो कोणाशी बोलतोय? भोवती तर कोणीच नाही. तर आपल्याला हे कळतं की भाषेचं प्रथम प्राधान्य हे संवाद साधणं नसून निर्मिती करणं. बरोबर आहे. बरोबर. म्हणजेच आपल्या शब्दांचा प्रथम उपयोग जगाची निर्मिती करणं. आणि आपलं जग हे आपल्या शब्दांची एकूण बेरीज आहे. आणि आपण आपल्या भोवती एक जग घडवून बांधलंय. आणि जर आता आपण आपल्या जीवनाचा आनंद लुटत नसू तर बहुधा आपण ज्या रीतीने आपल्या जगाविषयी बोलतो ती पद्धत बदलण्याची सुरुवात करायला हवी. याचा दुसरा भाग म्हणजे जसं जॉयस की तुमच्याकडे अतिउत्तम असं पुस्तक आहे, देववचन बोलण्याचं गुप्त सामर्थ्य, शास्त्रवचन बोलण्याचं सामर्थ्य अजब अद्भुत आहे. कारण बायबल म्हणतं की विश्वास हा देवाचं वचन ऐकल्यावर निर्माण होत असतो, तो चमत्कार पाहून होत नसतो. किंवा तो असंही नाही की अगदी इस्रायली लोकांनी असे भरपूर पाहिले पण त्यांनी तरी विश्वास ठेवला नाही. शिष्यांनी भरपूर पाहिले पण त्यांनी विश्वास ठेवला नाही. तर विश्वास हा देवाची वचन ऐकल्यानंतर बसतो. भिवू नको कारण मी तुझ्यासोबत आहे. माझ्याकरता हा साक्षात्कार असतो. दरवेळी एक भयंकर परिस्थितीत असल्यावर मी म्हणतो भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर असं प्रभू म्हणतो.
या आर्थिक बाबतीतही भिवू नको, कारण मी तुझ्यासोबत आहे असं प्रभू म्हणतो. एकदा मी हे म्हटलं की माझ्या मनातला विश्वास वाढतो, आणि जेव्हा मला दिसतं की माझी गरज पूर्ण होते तेव्हा आपण पुढच्या मुद्द्यावर पोहोचतो. आपण ते पाहत असतो, आणि हे त्याला ऊब देण्यासारखं आहे, म्हणजेच आपल्या स्वप्नाचं स्वप्न पाहणं. संपूर्ण शास्त्रात देव लोकांच्या जीवनातल्या भाग्याची सुरुवात त्यांच्या मनातल्या इच्छेने करतो. मनातली इच्छा. योसेफने भविष्य काळात स्वतःला एका पुढाऱ्याच्या रूपात पाहिलं. दानियलकडे दृष्टी होती, इतरांची स्वप्न आपल्या बाळाला पाहू लागते. अगदी बरोबर. नैसर्गिकरित्या नसलेल्या गोष्टीची तयारी तुम्ही करायला लागता, आणि तुमच्यात केवळ एक बीज असतं, पण तुम्ही ते चक्क पाहायला सुरुवात करता. आणि 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 म्हणून मला वाटतं की आपल्या मनामध्ये 3 पडदे असतात. एक तुमच्या जीवनाचा सैतानाचा चित्रपट असतो, आणि त्यात सगळं वाईटच चालत असतं. तुमची मुलं चुकीच्या मार्गावर जाताना दिसतात. तुम्ही स्वतःला एका गरीब घरात पाहता, सगळंच वाईट झालेलं आहे, आणि तुमची परिस्थिती तुम्हाला सध्या सांगत असेल की हे योग्य आहे, आणि त्या कल्पनेशी तुम्ही सहमत होऊन म्हणता की ठीक आहे, माझ्याकरता आयुष्य असंच आहे. पण आपण आपले विचार बदलू शकतो. बरोबर. आपण आपल्या मनावर राज्य करू शकतो. आता काही लोकांना याचा झटका वाटतं, नाही, माझ्या मनावर माझा ताबा नाही, तेच करते जे त्याला करावंसं वाटतं. नाही, आपण त्यावर राज्य करतो. आपलं मन एक चांगला दास आहे. पण आणखी एक चित्रपट आहे जो आपल्याविषयी असतो. आपण नायक असतो, आपण अग्रेसर असतो, आपण वाचवत असतो, किंवा आपण पांढऱ्या घोड्यावर स्वार असतो, आपण रॅम्बो किंवा कोणीतरी असतो, हिरो दडलेला असतो, नाही का? हो. आणि मग आणखी एक पडदा असतो ज्यावर देवाचं स्वप्न असतं, आणि आपण सतत हेच स्वप्न पाहायला हवं. हे अंड देण्यासारखं आहे. देवाचं घर हे मला वाटतं की स्वप्नपूर्तीचं स्थळ असतं. दरवेळी आपण आराधना करतो, दरवेळी आपण प्रार्थना करतो, दरवेळी आपण देववचनाचं मनन करतो, आणि आपली स्वप्न त्याच्याशी जोडतो, आणि तेव्हाच आपण आपल्या जीवनाच्या अगदी पार पाहायला लागतो. आणि ही कल्पना एक नवकाल्पनिक शक्ती आहे, याबद्दल मुळीच शंका नाही. एक छोटासा मेंदू असलेल्या कोंबडीला किंवा तुमच्या नखा एवढ्या मेंदूला कसं समजतं की पुढच्या 21 दिवसात ते या अंड्याला ऊब पुरवणार आहेत. आपणही आपल्या स्वप्नांना ऊब द्यायला हवी. बरोबर. जर एका इतक्या छोट्याशा मेंदूच्या पक्षाला समजतं तर आपणही आपल्या स्वप्नांना रूप देऊन ते सार्थक करायला हवं. ही एक साहजिक बाब आहे की तुम्ही आमच्या कार्यक्रमात आल्यावर आमच्याही जीवनात परिवर्तन येऊ शकतं, आणि ते बदल पाहण्यासाठी आपणही देवाच्या तत्वांसोबत कार्य करण्यास तयार असू. देववचनानुसार आपल्या मनाचं नवीकरण करण्याची गरज आहे. तुम्ही वेगळे विचार करा, वेगळं बोलायची सुरुवात करा, धीटाईने प्रार्थना करा, आणि निर्णय घ्या. तुमच्या भयाचा सामना करायला घाबरू नका, आणि काहीही होऊ दे, तुम्ही ते करा. भीत करा. आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम साहित्य सादर करतोय. फिल प्रिंगल यांचं पुस्तक विश्वास, मी ते वाचलंय, आणि मी व्यक्तिगतरित्या सांगते ते अद्भुत आहे. माझं पुस्तक देववचन बोलण्याचं गुप्त सामर्थ्य, मी ते लिहिलंय, आणि मला वाटतं हे खरंच खूप छान आहे. तुम्ही विश्वासाच्या तत्वांविषयी शिकता, तुम्ही विश्वासाबद्दल कसं बोलावं हे शिकता. मी याच्यात काय केलंय की मी भाग पाडले आहेत, जसं भय, विश्वास, भावना, स्वनियंत्रण, आणि तशाच विविध गोष्टी. आणि मी या विषयावरची 10 वचनं निवडून तुमच्यासाठी ती लिहून काढली आहेत, म्हणजे तुमच्या प्रार्थनेच्या समयी तुम्ही चक्क फिरत असताना देखील देववचनाची कबुली देऊ शकता, आणि भोवतालच्या वातावरणामध्ये देववचन बोलू शकता. आणि असं करताना तुम्ही तेच करता जे देवाने पृथ्वी घडवण्याच्या वेळी केलं, आणि तो म्हणाला की असं घडू दे. तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं, लोक काय म्हणतात, तुमची परिस्थिती कशी वाटते, या गोष्टींऐवजी तुम्ही जर देववचन म्हणू लागाल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला देवाची चमत्कार करणारी शक्ती ही मुक्त होताना दिसेल. फिल, तुम्ही आलात याबद्दल आभारी आहे. तुम्ही पुन्हा याल अशी आशा आहे. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद, आणि ही सगळी माहिती लिहून घ्या. उद्याही आपण भेटू अशी आशा आहे. देवाची स्तुती असो. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो, आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय, आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joycemeyer.org ला भेट द्या, आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.